नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण 4 वेगवेगळ्या मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवतोय। बनवूया पहिली रेसिपी। तर इथे मी 1 वाटी बेसन घेतलं, यामध्ये अर्धी वाटी रवा घातला आणि आता पाणी घालून हे पीठ असं तयार करून घेतलंय। आता हे झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। 10 मिनिटं झालेत। 10 मिनिटानंतर यामध्ये मी फोडणी घालते। तर 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये मोहरी, जिरं आणि हिरवी मिरची घातली आणि ही फोडणी यामध्ये घातली। फोडणीमुळे रेसिपी आणखी खमंग व्हायला मदत होईल। आता यामध्ये भाज्या घालायच्यात। इथे मी भाज्या चिरून घेतल्यात। यामध्ये शिमला मिरची, कांदा, गाजर किसून घेतला आणि टोमॅटो घेतला। याबरोबर तुम्ही बारीक चिरलेला कोबी सुद्धा इथे घालू शकता। सगळ्या भाज्या पिठामध्ये घालायच्या आहेत। भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सगळं मिक्स केलं। यानंतर यामध्ये मी ओवा घालते अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। चवीप्रमाणे मीठ घातलंय। सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। भाज्या घातल्यानंतर हे थोडंसं घट्ट झालं होतं, तर यामध्ये मी थोडंसं पाणी आणखी घातलं। आता याची आपण दिरडी बनवूया। तर इथे मी डोसा तवा गरम करून घेतला, यावरती थोडंसं तेल घातलं। झटपट कमी मेहनतीत होणारा मस्त असा नाश्ता आहे। चवीला ही दिरडी खूपच छान लागतात। तर हे असं दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बनवण्यासाठी आपल्याला घरचं साहित्यच इथे वापरायचं आहे। घाईच्या वेळेस सुद्धा अगदी झटपट हा नाश्ता तयार होईल। दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतलाय, काढून घेऊया। इथे मी खोबऱ्याच्या चटणी बरोबर हे सर्व केलं। ही होती आपली पहिली रेसिपी। आता बनवूया दुसरी रेसिपी। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय। 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा आहे। याबरोबरच 1 चमचा कसुरी मेथी हातावरती कुस्करून यामध्ये घातली आहे। याबरोबरच यामध्ये मी आता 2 चमचे तेल घालते। सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी 2 चमचे बेसन घालते। बेसनामुळे चव खूप छान येते रेसिपीला। यानंतर पाणी घालून हे पीठ मी असं मळून घेतलंय। आता हे झाकून आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत स्टफिंग बनवूया। तर इथे 1 कप स्वीटकॉर्नचे दाणे मिक्सरमध्ये घालून जाडसर वाटून घ्यायचे आहेत। गॅसवरती पॅन गरम करत ठेवला। यामध्ये 1 चमचा तेल घातलं, अर्धा चमचा जिरं घातलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं घातलं। सगळं तेलावरती परतून घेतल्यानंतर जाडसर वाटून घेतलेले स्वीटकॉर्नचे दाणे यामध्ये घातले। याबरोबरच इथे अर्धा कप मी शिमला मिरची यामध्ये घातले। 1 मध्यम आकाराची शिमला मिरची मी घेतली होती। हे आता परतून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं। पाव चमचा चाट मसाला घातला। अर्धा चमचा धनेजिरे पूड घालायची आहे। पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला घातला। सगळं परतून घ्यायचं आहे। स्वीटकॉर्न शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हे असं मी परतून घेतलं 2 मिनिटं। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पनीर घालायचं आहे। पनीर मी कुस्करून यामध्ये घातलं आहे। तर हे आपलं मस्त चटपटीत असं स्टफिंग तयार झालं आहे। जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं त्यावरती थोडंसं तेल घालून मी पुन्हा मळून घेतलं। आता याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तयार केलेलं स्टफिंग याच्यावरती असं त्रिकोणी आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे। आता कढईला पाणी लावून हे आपण असं फोल्ड करूया। त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे। तर इथे हा शिमला मिरची आणि स्वीटकॉर्नचा मस्त चटपटीत असा पराठा आपण बनवतोय। सध्या स्वीटकॉर्न भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये येतोय। तर इथे पहा, वरून मी असं थोडंसं लाटून घेते। जास्त प्रेस करायचं नाही आहे, नाही तर स्टफिंग बाहेर येऊ शकतं। आता आपण हा पराठा भाजून घेऊया। तव्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे। मुलांसाठी बनवतो त्यामुळे इथे बटर घालते मी, तुम्ही तूप घालू शकता।
तर हा पराठा तयार झाला आहे। तर ही होती आपली दुसरी रेसिपी। आता बनवूया तिसरी रेसिपी। तर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे, अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आणि अर्धी वाटी इथे मी दही घेतलं आहे। आता सुरुवातीला यामध्ये मी दह्याच्याच कपामध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन यामध्ये घातलं, सगळं मिक्स करायचं आहे आणि लागेल तसं आणखी पाणी यामध्ये आपण घालू। तर हे असं पीठ मी तयार करून घेतलं, पाहू शकता घट्टसर आहे। आता हे झाकून ठेवूया 10 मिनिटं। 10 मिनिटांनंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। शिमला मिरची घातली, किसलेलं गाजर, कांदा घातला, किसलेलं आलं घातलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि भरपूर यामध्ये मी कोथिंबीर घातली। यानंतर इथे मी दुधी घेतला आहे, साधारण 100 ग्राम दुधी आहे, हा किसून यामध्ये घालायचा आहे। कोवळा असेल तर सोलला नाही तरी चालेल। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। भाज्या घातल्यानंतर हे घट्ट झालं आहे, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घातलं। आता यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा आहे। इनोवरती पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले, यामध्ये थोडंसं तेल पसरवून घेतलं आहे। यामध्ये मोहरी जिरं घातलं, थोडेसे तीळ घातले, कढीपत्ता घातला आहे। यावरती 1 ते 2 चमचे पीठ घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे। हे थोडंसं जाडसरच आपल्याला करायचं आहे। आता झाकण ठेवून हे आपण एका बाजूने 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया। 3 मिनिटांनंतर हे आपण पाहूया। पहा, एका बाजूने भाजलं गेलं आहे, वरून पूर्ण ड्राय झालं आहे। उलटून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा मी ते भाजून घेते। दोन्ही बाजूने खरपूस असं भाजलं गेलं आहे, खूप मस्त रंग आला आहे। काढून घेऊया। इथे मी हे टोमॅटो केचप बरोबर सर्व केलं आहे, कुठल्याही चटणी बरोबर सर्व करू शकता। ही होती तिसरी रेसिपी। आता बनवूया शेवटची रेसिपी। तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे। यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, किसलेलं आलं घातलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, 1 चमचा इथे मी लिंबाचा रस घालते, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा जिरं घातलं आणि इथे आता मी यामध्ये पाणी घालते। पाणी घालून घट्टसर असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता हे असं आहे, यापेक्षा पातळ करू नका। याला झाकून ठेवूया 10 मिनिटं, म्हणजे यातला जो रवा आहे तो छान फुलेल। तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी 2 चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची पाव चमचा जिरं घातलं। यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता आणि हिरवी मिरची यामध्ये घालायची आहे। पाव चमचा हिंग घातलाय। सगळं तेलावरती 1 मिनिट परतून घेतलं तर ही फोडणी तयार झाली। हे जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं यातला रवा सुद्धा छान फुलला आहे। आता तयार केलेली फोडणी यामध्ये काढून घ्यायची आहे। फोडणी ऑप्शनल आहे, पण फोडणीमुळे चव खूप छान येईल रेसिपीला। यामध्ये आता चिमूटभर बेकिंग सोडा घातला, सगळं मिक्स करायचं आहे आणि याची आता आपण अप्पे बनवणार आहोत। इथे अप्पे पात्र मी गरम करून घेतलं, यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। तेल असं पसरवून घेते। आता यामध्ये तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं हे अप्पे भाजून घ्यायचे। तर इथे 3 मिनिटं झालेत, आपण उलटून घेऊया अप्पे। दोन्ही बाजूने इथे अप्पे अगदी खरपूस असे भाजले गेले आहेत, पाहू शकता। काढून घेऊया। टोमॅटो केचप बरोबर इथे मी सर्व केले आहेत, कुठल्याही चटणी बरोबर सर्व करू शकता।
तर आज आपण वेगवेगळ्या अशा मस्त 4 रेसिपीज बनवल्या ज्या तुम्ही नाश्त्यासाठी टिफिनसाठी बनवू शकता। आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, धन्यवाद।